अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पुण्यातून मोठा पाठिंबा, शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता पुण्यातही उमटले आहेत. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आंदोलनाला सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत दिल्लीतील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येनं युवक सहभागी होते, तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दिल्लीतील आंदोलनाला देशभरातून मिळत असलेल्या समर्थनामुळे हा विषय अधिक चर्चेत आलेला आहे. अधिकृत निर्णय आणि पुढील घडामोडींवर सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी मंगेश वाईकर, पुणे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अजिंक्य महाराष्ट्र न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुण्यातील शनिवारवाडा येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाचं आता अतिविराट अशा अवस्थेमध्ये रूपांतरित होताना दिसतंय. पुण्यातील गणेश उत्सवानंतर ज्याप्रमाणे जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला असतो गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा या सांस्कृतिक वारशाच्या ऐतिहासिक नगरीमध्ये जनसमुदाय रस्त्यावर उतरलेलं चित्र आज स्पष्ट होताना दिसतंय. असंख्य असा तरुणाईचा हा प्रचंड असा उत्साहाचा हा निषेध मोर्चा हळूहळू मार्गस्थ होताना दिसतोय. कलेक्टर ऑफिस येथे त्या मोर्चाचं रूपांतर सभेत होतंय का, हेच औत्सुक्य.